नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त उरलेल्या शिळ्या चपातीपासून शिरा कसा करायचा आहे ते बघतोय। यापूर्वी मी शिळ्या चपातीपासून चिवडा कसा करायचा, शिळ्या चपातीपासून भजी कसे करायचे त्याचे व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केले आहेत। त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। इथं मस्त असा दाणेदार बेस्ट असा उरलेल्या शिळ्या चपातीचा शिरा बनून लगेच तयार होतो आणि गरमागरम असा स्वादिष्ट देखील होतो। मस्त दाणेदार टेक्स्चर येतं, तुपाचा फ्लेवर आणि या शिळ्या चपातीचा शिरा सुद्धा खायला खूप असा पौष्टिक आहे आणि खूप चवदार लागतो। आता तुम्ही शिरा करणं विसरून जासाल आणि हा शिळ्या चपातीचा शिरा लगेच करायला घेसाल। तुम्हाला जर ही रेसिपी शिकायची असेल तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। चला तर मग मस्त आपण दाणेदार चवीला खूप छान लागणारा शिळ्या चपातीचा शिरा करायला घेऊयाच। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग झटपट आपण रेसिपीकडे ओढूया। तर झटपट साहित्य बघूया। तर माझ्याकडे इथे रात्रीच्या उरलेल्या 2 शिळ्या चपात्या आहेत, तुम्ही बघू शकता। अन्न वाया न जाता आपण त्याचा मस्त एक गोडाचा पदार्थ करूया। तर बघा, इथं 1 वाटी कट करून घेतलेला गूळ आहे, अर्धा चमचा वेलची पूड आहे, थोडेसे बदामचे तुकडे आहे आणि 2 चमचे साजूक तूप सुद्धा लागणार आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेल। आता सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यात या पोळीचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ही चपाती थोडीशी कडक झाली आहे, काही हरकत नाही, आपल्याला याचा चुराच करून घ्यायचा आहे। याचे छान असे तुकडे करून घ्यायचे। बघा, इथे मी सगळे असे तुकडे करून घेतले, चपातीचे तुकडे यामध्ये घालून घेतले। आता आपल्याला मिक्सरमध्ये छान याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, इथं मी सगळ्या चपातीचा चुरा करून घेतला आहे, मिक्सरला छान बारीक फिरून घेतलं। याप्रमाणे असं बारीक फिरून घ्यायचं। आता इथे गॅसवर मी एक पातेला ठेवला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं आहे, हे यामध्ये घालून घ्यायचं। यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथं मी 1 वाटी गूळ घेतला आहे। गुळाचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जर गूळ नसेल घ्यायचा नका घेऊ, काही हरकत नाही, त्याऐवजी तुम्ही साखर घेतली तरी चालेल। आता इथे गूळ संपूर्णपणे असा विरघळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, इथं संपूर्ण गूळ असा विरघळला आहे। आपल्याला याचा पाक वगैरे करायची काही गरज नाही, असाच हा विरघळून घ्यायचा आणि कलरसुद्धा खूप छान आला याला। आता हे पातेलं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। बघा, इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप वितळायला ठेवलं होतं आणि तूप छान वितळलं आहे, हलकंसं गरम देखील झालं आहे। आता यामध्ये आपल्याला हा चपातीचा जो चुरा केला होता आपण तो घालून घ्यायचा आहे आणि चांगला तुपामध्ये हा 3-4 मिनटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा। बघा, इथं 3-4 मिनटं व्यवस्थित हे मी मिश्रण फिरवून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला जो आपण पाक तयार करून घेतला तो घालून घ्यायचा आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा, व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं। तुम्हाला आता जरी हे सैल जरी वाटत असेल तरी थोड्याच वेळात मस्त असं घट्ट होते हे मिश्रण, अगदी शिऱ्याप्रमाणेच। तर आणखी आपल्याला 5-6 मिनटं छान यातील पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा, मस्त इथं 5 ते 6 मिनटं हे मिश्रण मी पाणी आटेपर्यंत फिरवून घेतलं आहे। चांगल्या प्रकारे पाणी आटलं आहे आणि दाणेदार असं टेक्स्चर झालं आहे। बघा, क्या बात आहे, मस्त असा हा शिरा दिसत आहे। तर यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आणि त्याचसोबत ड्रायफ्रूटचे काप आहे, हे सुद्धा मी यामध्ये घालून घेते। आणखी याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊया। आणि बघा, इथे हे मिश्रण मी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं परतून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता, मस्त इथं आपला गरमागरम स्वादिष्ट पौष्टिक असा उरलेल्या चपातीचा शिरा बनवून तयार आहे। बघा, आणि रंगही छान आला याला। याला असं कोणी म्हणणार नाही की हा शिळा चपातीचा शिरा केला आहे म्हणून, ओरिजिनल शिरा जसा असतो त्याचप्रमाणे दिसत आहे। आता आपण लगेच गरमागरम सर्व करूया। तुम्ही बघू शकता, दाणेदार मस्त स्वादिष्ट शिरा बनवून तयार आहे।
आणि तेही उरलेल्या चपातीचा बनवलेला आहे. अगदी जवळून बघू शकता मस्त दाणेदार टेक्स्चर आला आहे आणि असं वाटतसुद्धा नाही की हा शिळ्या चपातीचा केलेला शिरा आहे. खूप छान लागतो. अन्न वाया न जाता पटकन हा शिरा बनवून तुम्ही खाऊ शकता. हा व्हिडिओ बघताच क्षणी तुम्ही हा शिरा बनवायला घ्याल. मस्त असा पौष्टिक हा शिरा बनतो आणि आपलं अन्नसुद्धा वाया जात नाही. तर झटपट बनणारी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.